नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. रुग्णांच्या छळानंतर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांचा छळ. डॉक्टर हर्षदा हिने दिला पीजी सीटचा राजीनामा. राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ. डॉक्टर हर्षदाच्या छळ प्रकरणात डॉक्टर रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोप. मार्चची चुप्पी. डॉक्टर निकिता रघुवंशी यांची छळ आणि खासगी प्रॅक्टिस पर सायलेंट. कानून के हाथ लंबे होते हैं लेकिन गौरव शर्मा तक पहुंचे नहीं. अखेर आज बनावट गुटखा निर्माता गौरव शर्मा याचा जामीन कोर्टाने केला मंजूर. कृषी विद्यापीठ भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यानंतर लॉ ऑफिसरकडे फाईल पाठवली. गुन्हा दाखल करण्यास एमआयडीसी पोलिसांची टाळाटाळ. भावाच्या राखीसाठी बहिणींनी केली बाजारपेठेत गर्दी. 2 रुपयांपासून 2000 पर्यंतच्या राख्या अकोल्याच्या बाजारपेठेत. आता सविस्तर बातम्या. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टॉक्सिक छळाला कंटाळून शहीदाच्या कन्येने करोडो रुपयांची पीजी सीट सोडली आहे. डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे जीएमसी प्रशासनात खळबळ उडाली आहे. बीएसएफ जवान शहीद बबनराव डाळिंबकर यांची कन्या डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांनी नीट पीजी परीक्षेत देशात 8821वी रँक मिळवून अकोला जीएमसीमध्ये स्त्रीरोग विभागात प्रवेश मिळवला होता. मात्र 24 तासांची अमानुष ड्युटी, आजारपणात अपमानास्पद वागणूक आणि मानसिक छळामुळे त्यांचे आरोग्य बिघडले. डिप्रेशनच्या उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मागितलेली अवघ्या 4 तासांची विश्रांतीही विभाग प्रमुख डॉक्टर निकिता रघुवंशी यांनी फेटाळल्याचा आरोप आहे. अधिष्ठात्यांकडे न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला. वरिष्ठ डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून शहीदाच्या कन्येला वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागल्याने जीएमसीच्या कारभारावर आणि टॉक्सिक संस्कृतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर हर्षदा बबन डाळिंबकर यांची आई बोलते. माझी मुलगी बिमार असल्यामुळे ती बोलू शकत नाही, त्याच्यामुळे तिचा स्टँड मलाच घ्यावं लागणार आहे. आणि डीन सर या गोष्टीमधून सपसेल निघून जात आहेत, कारण माझा मुलगा आणि मुलगी मी आजारी असल्यामुळे त्यांच्याकडे ॲप्लिकेशन लेटर घेऊन गेले. आणि डीन सरला मी याच्या अगोदर 4 वेळेस भेटली. त्या 4ही भेटीमध्ये डीन सर हेच बोलत होते की OBJY या वार्डाच्या मी नांदी लागत नाही आणि कोणीही त्यांच्या नांदी लागू नये. कारण डीन सर याच्यामधून सपसेल निघून जात आहे. खरं बोलावं डीन सरांनी. डीन सर जर महाराष्ट्रातले असतील तर एका शहीद मुलीसाठी खोटं बोलू नये त्यांनी. कारण एक शहीद जो असतो ना, तो देशासाठी आपला जीव दिलेला असतो. असं जर आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात जर असं होत असेल तर एकही सैनिक असं मागणार नाही की मी देशाच्या सीमेवर जाईल आणि तिथे माझे प्राण देईल. कारण प्राण दिल्यानंतर जर माझ्या मुलांचे जर मागे हा देश जर हा महाराष्ट्र जर असे हाल करत असेल तर कोणीच मागणार नाही देशासाठी त्याग करायचा. डीन सरांनी खरे बोलावे. खरे सबसेल ऍप्लिकेशन वाचले, हसले डीन सर. माझ्या मुलांनी घरी आल्यावर मला सांगितलं, मला खूप वाईट वाटलं. मला वाटलं आज यांचे पप्पा असते तर तिथे गेले असते. मी आजारी असल्यामुळे त्या दिवशी जाऊ शकले नाही डीन सरांकडे. आणि डीन सर डायरेक्ट म्हणाले की तू ऍप्लिकेशन लेटर देऊन टाक, तुझं नेहमीचं झालं. अरे नेहमीचं झालंय तिचं, परंतु कशामुळे झालंय तिचं नेहमीचं? बघा ना तुम्ही, कारण बघा कशामुळे झालंय. दरम्यान या सर्व प्रकरणात डॉक्टर हर्षदा हिचा राजीनामा मंजूर झाला नाही. तिने पैसे भरले नाहीत. त्याचबरोबर डॉक्टर हर्षदा हिच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. रुग्णालयात वर्कलोड अधिक आहे. डॉक्टर हर्षदा आणि इतरांचे जबाब घेण्यात येतील. त्यानंतर या चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर करू, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनुने यांनी स्पष्ट केले. शहीद बबनराव डाळिंबकर यांची मुलगी डॉक्टर हर्षदा हिने पीजीचा राजीनामा दिलेला आहे आणि सध्या मी आहे मेडिकल कॉलेजमध्ये आणि मेडिकल कॉलेजचे डीन माझ्यासोबत आहेत. सर, हर्षदानी पीजीचा राजीनामा का दिला?
मॅडम तिने राजीनामा अजून दिला नाही, कारण पैसे भरलेले नाही आहेत. पैसे भरले असते तर आम्ही त्याला राजीनामा समजू शकलो असतो. डॉक्टरांच्या सुट्ट्या, डॉक्टर इथे जॉब करतात तर त्यांच्या सुट्ट्या अपेक्षित आहेत, काहीतरी इथे सुट्ट्या मिळत नाही डॉक्टरांना, का बरं? इथे वर्कलोड खूप जास्त आहे. त्या वेळेला त्या विभाग प्रमुख त्या वेळेसची परिस्थिती पाहून त्यांना सुट्ट्या देतात. निकिता रघुवंशी यांच्यावर आपण काय कार्यवाही करणार? मॅडम, आम्ही चौकशी समिती लावलेली आहे त्या संदर्भात, आणि त्या विद्यार्थिनीचा आणि त्या विभागातल्या कर्मचाऱ्यांचे आम्ही बयान नोंदवून घेऊन त्याच्यावर चौकशी जे सत्य येईल त्याच्यानंतर आम्ही ते शासनाला कळून शासन त्याप्रमाणे कारवाई करेल. नक्कीच. एकंदरीत हर्षदाचा मुद्दा आपण जाणून घेतलेला आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जे तिने पीजीचा राजीनामा दिलेला आहे, त्यांनी निकिता रघुवंशी तिच्या राजीनामा पत्रात डॉक्टर निकिता रघुवंशी हिच्याबद्दल खूप आरोप केलेले आहेत. आता आपण बघूया की नेमकं मेडिकल कॉलेज त्यावरती काय भूमिका घेते. लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेली खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्या सीट्ससाठी 3 ते 4 कोटी रुपये मोजावे लागतात, ती नीट पीजीमध्ये राष्ट्रीय स्तर 8,821 रँक मिळवलेली पीजी सीट अखेर एका शहीदाच्या मुलीला सोडून द्यावी लागली आहे. डॉक्टर हर्षदाच्या आईने गायनिक विभाग प्रमुखांवर व इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टर हर्षदा बबन डाळिंबकर यांनी विभागातील अत्यंत तणावपूर्ण वातावरण आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्राला मान खाली घालायला लावणारी ही अत्यंत लाजिरवाणी आणि गंभीर बाब समोर आली आहे. या सर्व प्रकरणात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख व डीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. डॉक्टर हर्षदाचा इतका छळ झाला की तिला मानसोपचार घ्यावा लागल्याचा दावा तिचा आहे. माझ्यानंतर येणाऱ्या कोणत्याही निवासी डॉक्टरला अशा असुरक्षित, अमानुष आणि तणावपूर्ण वातावरणाचा सामना करावा लागू नये, यासाठी ही लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 24 तासांची ड्युटी, विश्रांतीचा अभाव, आजारपणातील रजा आणि वरिष्ठ कनिष्ठ संवादांची मानवी प्रणाली तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका शहीदाच्या डॉक्टर कन्येला न्यायासाठी अशी भूमिका घ्यावी लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून आणि वैद्यकीय वर्तुळातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आणि ते लेटर याच्यामुळे घेऊन गेले, अगोदरच्या दिवशी मी आणि माझा मुलगा एचओडी मॅडमला भेटायला गेले असताना त्यांचा 5 मिनिटाच्या भेटीमध्ये माझा मुलगा आणि मी असे लटलट हालत होतो आम्ही. आणि नंतर घरी आलो तेव्हाच मी निर्णय घेतला, म्हटलं आपण जर या मॅडम समोर इतका हलतोय तर मुलीचं काय झालं असेल 4 महिन्यामध्ये. आणि माझ्या मुलीची ही कंडिशनच्या मागे आम्ही सुद्धा जबाबदार आहोत, कारण आम्ही तिला जबरदस्ती करत होतो, तू कॉलेजला का जात नाही, तू का जात नाही ड्युटीवर. आणि तिच्या मनामध्ये तिला वाटत होते मला तिकडे गेलं तर कॉलेजवाले टॉर्चर करतात, घरी राहिलो तर घरचे टॉर्चर करताय. तिची अशी पोझिशन झालेली होती की खूप तिची मानसिक स्थिती खराब झाली त्याच्यामुळे. आणि जे ज्युनियर 1, GR1, GR2, GR3, GR1 ला का त्रास देता, कारण ह्या मॅडम त्यांना टॉर्चर करतात वरतून. आणि जे सुट्टी घेतात त्यांना अजून टार्गेट. माझ्या मुलीला 1 महिना सुट्टी घेतल्यामुळे यांनी एवढा टार्गेट बनवलं माझ्या मुलींना की त्या एसआर हिच्या सोबत अगोदर चांगला बोलायचा, परंतु त्या एसआरला सुद्धा यांनी चुगल्या लावल्या हिला टार्गेट करण्यासाठी. अजून काय सांगणार, सीएम सर विदर्भाकडे लक्ष द्या ना थोडं. हे बाहेरचे लोक येतात इथे आणि आपल्या मुलांवरती राज्य करतात. अरे राहा ना, तुम्ही पण राहा, दुसऱ्यांना पण जगू द्या. का टॉर्चर करता आमच्या मुलांना? शिकू द्या ना त्यांना, चांगलं हेल्दी डॉक्टर बनवू द्या. ते जर हेल्दी डॉक्टर बनाले तर पेशंटचा चांगला इलाज करतील ते. तुम्ही त्यांनाच मेंटलचे टॅबलेट चालू करतायत. अरे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये मला माहिती आहे, मी 4 महिने राहिले तिथे माझ्या मुलीसोबत, किती जणांना टॅबलेट चालू आहेत तर सर्व माहिती आहे मला. हर्षदा हिने पीजीचा राजीनामा दिलेला आहे आणि तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती राजीनामा पत्रामध्ये त्या पत्रात तुमच्याबद्दल तिने खूप आरोप केलेले आहे. काय वाटतं तुम्हाला, हे योग्य आहे का? मी जेव्हा एचओडी पदावर जॉईन झाली आहे, ती हर्षदा आमच्याकडे जवळपास 20 फरवरीला जॉईन झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत जर आपण वर्किंग डेज बघितले तर 180 डेज जवळपास वर्किंग डेज होतात हैं. हर्षदा 80 दिवस बी पूर्ण प्रेझेंट नव्हते, म्हणजे त्यांनी 120 दिवसाची वर सुट्टी घेतलेली आहे. आणि हा सुट्टी त्यांना विभागाने व्यवस्थित चॅनलनी मेडिकल लीव म्हणून सँक्शन करून दिलेली आहे.
ते कधी सुट्टीवर जाताना परवानगी घेऊन नाही गेलेले हैं केली. तो ताण हर्षदावर होता की आपण नाही, नाही, दुसरी आपण मुलगी दुर्गा होती. चौकमध्ये, ज्या दुर्गा चौकमध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्यात आपण प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात, तो ताण तुम्ही तिच्यावर काढला. मॅडम, ते ताण हर्षदावर नाही, तिच्यासोबत असणारी कोज-ए-आरवर होता. तिची कोज-ए-आरला वाचवण्याकरिता मी हर्षदाला रिक्वेस्ट केली की बेटा 2 ते 6 ठराविक सुट्टी घेण्यापेक्षा तू जेव्हाही तुला असं वाटत असेल की तू अस्वस्थ आहे तेव्हा तू प्लीज तुझ्या सिनियरला सांगून निघून जाशील. आणि हे शब्द माझे सगळ्यांनी ऐकले, सगळे JR, सगळे SR, सगळे लेक्चरर जे कोणी तिकडे बसलेले होते, ह्या गोष्टी सगळ्यांच्या समोर झाली. हर्षदाने ही गोष्टी मान्य केली, ती हो म्हणाली आणि तिथून गेल्याच्या नंतर तिने हे सगळा केला. त्यानंतर ती विभागाला परतलीच नाही. आम्ही तिला रिक्वेस्ट करून वारंवार बोलावला, ती नाही आली. तिचे पॅरेंट्स आले, तेही आमच्याशी व्यवस्थित बोलले नाही. डीन सरांनी त्यांना एकदम लाईट ड्युटी ऑफर केली, 8 ते 2ची OPDची ड्युटी, की तुला ताण आहे, मानसिक तणाव आहे, तर आम्ही तुला फक्त 8 ते 2ची ड्युटी देतो आहे. ती तिने म्हणजे माझ्यापेक्षा मोठे ते इन्स्टिट्यूट हेड आहेत, त्यांनी ऑफर केलेली मॅडम, ड्युटी तिने नकारून दिली. PGची स्टुडंट मेडिकल कॉलेजमधून राजीनामा घेते, हे अकोल्यासाठी खूप लाजिरवाणच पद आहे. मलाही ह्या गोष्टी समजत नाही आहे की याच्या मागे मूलभूत कारण का आहे. एकतर ते खरंच मानसिक रूपाने अजूनही स्वस्थ नाही आहे, आणि जर का अशी मनस्थिती आहे तर मला वाटते की त्यांनी पहिले त्यांची काळजी घ्यावी. अक्षरशः त्यांनी जॉईनिंगसाठी नव्हता यायला पाहिजे जर का ते मानसिक. मला असं वाटतं की ती मानसिकदृष्ट्या प्रकृतीची तिची ठीक नव्हती का? तिने जेव्हा ती माझ्याकडे जॉईनिंगला आली, तिने सायकॅट्रीमध्ये जे HOD आहे डॉक्टर शिल्पा तेलगोटे मॅडम, त्यांच्याकडून फिटनेस आणला. आणि मी जेव्हा तिच्याशी हे रिक्वेस्ट केली की तू 2 ते 6 ठराविक सुट्टी घेण्यापेक्षा आहे का तुमच्याकडे जे तिने? हो आहे. आणि मी मॅडमशी पर्सनली बोलली, शिल्पा तेलगोटे मॅडमशी मी पर्सनली बोलली, तिला बोलण्याआधी. आणि मी मॅडमनी विचारपूस केला याची मानसिक प्रकृतीबद्दल. मी मॅडमशी बोलली की मॅडम, तिने असा मला अट दिलेला आहे, 2 ते 6 ड्युटी नाही करणार आणि प्रायमरी लेबर रूमचं ताण ती नाही घेऊ शकणार आहे असं तिने सांगितलेलं आहे. तर मॅडमचा म्हणणं होता की मॅडम, माझ्याकडून ती पूर्णपणे फिट आहे, ते जसं बाकी JR ड्युटी करतात आहे त्या हिसाबाने ती ड्युटी करू शकते, तुम्हाला तिला काही एक्स्ट्रा असा लीज देण्याची गरज नाही आहे. तेव्हा मी फक्त तिला रिक्वेस्ट केली, ऑर्डरही नाही केला आणि असाही नाही सांगितला की सुट्टी भेटणार नाही. मी फक्त हा बोलली की जेव्हाही तुला ताण जास्ती जाणवत असेल तो तुझ्या सिनियरला सांगून निघून जाशील. कानून के हात लंबे होते हैं अशा म्हणी तुम्ही नेहमी ऐकल्या असतील, पण या कायद्याच्या रक्षकांचे हात बनावट गुटखा फॅक्टरीचा सर्वा गौरव शर्मा यांच्यापर्यंत पोचलेच नाहीत. कारवाईच्या 35 दिवसानंतर अकोला न्यायालयाने गौरव शर्मा यांच्यासह इतरही आरोपींचा जामीन मंजूर केला. त्यामुळे गौरव शर्मा याची अटक टळली आहे. FDA आणि LCB या 2 विभागाने अकोला MIDC मध्ये बनावट गुटखा निर्मिती फॅक्टरीवर धाड टाकून मोठी वाहवा राज्यात मिळवली होती. 16 जुलैला झालेल्या कारवाईनंतर या प्रकरणात अनेकांना आरोपी होण्यापासून वाचवले गेले, अनेकांचे नावे काढण्यात आले, तर गौरव शर्मा याला अटक करण्यात अकोला पोलीस दल LCB पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कारवाईनंतर तब्बल 35 दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार आणि तथाकथित गुटखा किंग गौरव शर्मा पोलिसांच्या हाती लागलाच नाही. या प्रकरणात आज सत्र न्यायालयाने या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी गौरव शर्मासह सर्व आरोपींना अवघ्या 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अशोक केदार शर्मा, अजय लक्ष्मण झुंजालेकर आणि अक्षय घसेटा यादव या 3 जणांना घटनास्थळावरून अटक केली होती. 35 दिवसात अकोला पोलिसांना गौरव शर्मा याचा माग काढता न आल्याने पोलीस तपासात जाणीवपूर्वक ढिलाई देण्यात आली होती का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तर या प्रकरणात सिंदीकॅम्प येथील एका व्यापाऱ्याची आणि अमरावती येथील गुटखा माफियाची भूमिका चर्चिली जात आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचार प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार अहवाल कॉपी सर्व दिल्यानंतर देखील अकोला पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. कोणाला वाचवण्यासाठी अकोला पोलिसांची भूमिका आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो. सर्व कागदपत्रे मिळाल्यावर आता पोलिसांनी हे प्रकरण लॉ ऑफिसरच्या अहवालासाठी पाठवले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या 40 लाखांच्या भ्रष्टाचाराची तक्रार MIDC पोलिसात करण्यात आली आहे.
घोटाळ्याच्या या सर्व प्रकरणात जबाबदार असलेले डॉक्टर MS माने यांच्याकडे घोटाळ्याच्या काही फाईल्स असल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा खुलासा होईल अशी माहिती प्राप्त झाली आहे. पण या सर्व प्रकरणात MIDC पोलीस टाळाटाळ करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर इतर आरोपींना मोकळीक देत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे आरोपी अधिकाराचा वापर करत पुरावे नष्ट करणे आणि घोटाळ्याच्या फाईल्स गहाळ करण्यास मोठा वाव निर्माण झाला असून MIDC पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात आवश्यक सर्व कागदपत्रे विद्यापीठाने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची गरज असताना आधी चौकशी आणि पुरावे जमा करत पुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे चित्र आहे. आता पोलिसांना सर्व कागदपत्रे मिळाली असताना आता या प्रकरणात पोलिसांच्या लॉ ऑफिसरचे काय म्हणणे आहे हे पाहिले जाणार आहे. सर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रकरणात आतापर्यंत काय काय तपास झाला? त्याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी जो एक कथित घोटाळा झाला असल्याबाबतची एक अर्ज आधी MIDC पोलीस स्टेशनला प्राप्त झाला होता. त्याच्यामध्ये MIDCचे API विजय जाधव यांनी चौकशी सुरू केलेली होती त्यावेळेला. त्याच्यामध्ये आपण TKVकडून जी त्यांची अंतर्गत चौकशी होती त्या चौकशीचे कागदपत्र प्राप्त करण्यासाठी आपण त्यांना पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. परंतु त्या अहवालामध्ये निष्कर्ष नसल्याबाबतचं निष्कर्ष त्यामध्ये असं दिसून येत नाही आहे की एक्झॅक्टली ते कोणी केलेलं आहे. तर त्या संदर्भाने आता आम्ही आमचे जे PP आहेत सरकारी अभियोक्ता यांचं आम्ही मत घेण्यासाठी तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे. त्याच्यावर त्यांचं जे मत म्हणजे त्यांचं जे लिगल ओपिनियन येईल त्या लिगल ओपिनियनप्रमाणे आम्ही पुढची कारवाई आहे त्या ठिकाणी करणार आहोत. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. मृदा व जलसंधारणासाठी एका व्यापक लोक चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जलसंधारण विभागातर्फे आज महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आज शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता मृदा व जलसंधारणबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणापासून सुरू होऊन मुख्य बस स्थानक, अशोक वाटिका चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टॉवर चौक मार्गे क्रिकेट क्लब ग्राउंड येथे पोहोचली व तिथेच तिचा समारोप झाला. या रॅलीत विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीपूर्वी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वंदे मातरम नंतर उपस्थितांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जलसंधारण दिनाचे औचित्य साधून राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सर्व संबंधित यंत्रणांनी याचे प्रभावी आयोजन करण्यासाठी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येकाने मृदा व जलसंधारणाला प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले. ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस प्रशासनाने शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मगुरू आणि समाज प्रमुखांशी विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. आगामी ईद-ए-मिलाद सण शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने पोलीस लॉन येथे आयोजित विशेष बैठकीत मिरवणूक मार्ग, वाहतूक नियोजन, पोलीस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शहरात सामाजिक एकता, बंधुभाव आणि शांतता कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच हा सण आनंदाने आणि शिस्तीने साजरा करण्यासाठी धर्मगुरू व समाज प्रमुखांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांनी उपस्थित राहून शांततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. अकोला पोलीस या सणासाठी पूर्णपणे तयार आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 26 तारखेला जे ईद मिलादुन नबी हे याचे जे उत्सव पार पाडणार आहे त्या अनुषंगाने अकोला पोलिसांची ईद मिलादुन नबीचे जुलूस कमिटी त्यांचे सोबतचे त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांचे सदस्य उलेमा साहेब, हाजी मुदाम साहेब यांच्या सोबतची आमची एक बैठक आणि चर्चा विमर्श हे सत्र आज होता.
भरपूर मात्रामध्ये नागरिक आज उपस्थित होते, आमचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. एक खूप चांगला डिस्कशन झालेला आहे. त्यांचे जे काही इश्यूज आहे आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे. आमचा एक इलॅबोरेट बंदोबस्त प्लॅन, 2500 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा बंदोबस्त प्लॅन, तसेच SRPFची आमची 2 कंपनीज, आमचे 800 होमगार्ड्स, RCP प्लॅटून, QRT प्लॅटून, आमची स्ट्रायकिंग फोर्स, आमचा रिझर्व्ह फोर्स, दामिनी पथक हे सर्व बंदोबस्तमध्ये उभे राहणार. आमचा ट्रॅफिकचं पण नियोजन आहे. ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. ट्रॅफिकच्या आमच्या बंदोबस्ताचं नियोजन आहे. तसेच आम्ही सर्वांना हे सांगितलेलं आहे की हे धार्मिक उत्सव आहे, तर जे काही धार्मिक झेंडे तेच त्याच्यामध्ये फिरवायचे. 3 वर्ष आधी काही लोकांनी त्यांचे इतर मुद्देचे काही झेंडे ते घेतले होते, तर हे अजिबात चालणार नाही. त्याच्यावर गुन्हे दाखल होणार. त्यामुळे जे काही धार्मिक आपला उत्सव आहे ते धार्मिक झेंडेच त्याचा वापर करायचा आहे. इतर जे काही राजनैतिक किमान इंटरनॅशनल काही मुद्दे आहेत ते आम्ही याच्यामध्ये अलाव करणार नाही. जर त्याची परवानगी हवी आहे ते वेगळा दिवस आम्ही त्याची परवानगी देऊ शकतो. आणि आम्ही एक अजून डिसिजन घेतला आहे की जे काही हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहे, जे रिपीट ऑफेंडर्स आपण म्हणतो, ज्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे, असे लोक आणि ज्यांची म्हणजे राईट्समध्ये ज्यांचं सामील आहे मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांनी काही राईट्स केलं असेल, तर असे कोणते समाजाचे असो तर त्यांच्यावर जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे आहे असे 800 लोकांची आम्ही यादी काढलेली आहे. असे 800 लोकांना आम्ही 3 दिवससाठी तडीपार करणार आहोत, जेणेकरून जे शांतीपूर्वक लोक आहे ते आरामात हे यांचा सण उत्सव साजरा करू शकतो. मी सर्वांना खूप खूप आगामी सण उत्सवची खूप खूप शुभेच्छा देतो आणि अकोला पोलीस सदैव आपल्या सुरक्षेसाठी तत्पर आहे याची ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थानिक ऐतिहासिक मोठ्या राम मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या अखिल भारतीय विश्वमांगल्य सभा कावड कलश यात्रेत नाईक होमिओपॅथीच्या वतीने एक स्तुत्य व अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो भाविक महिलांना नाईक होमिओपॅथीकडून विशेष भेटवस्तूंचे वाटप करून आरोग्य जागृतीचा एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला. नाईक होमिओपॅथीच्या सौ अर्चना नाईक यांच्या संकल्पनेतून आणि मोलाच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. नगरसेवक निलेश देव, राम मंदिराचे व्यवस्थापक विजय अग्रवाल, सौ अर्चना नाईक आणि विश्वमांगल्य सभेचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व भाविक महिलांना या भेटवस्तूचे अत्यंत उत्साहात वाटप करण्यात आले. धार्मिक भक्तीला सामाजिक आरोग्याची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र मनापासून कौतुक होत आहे. या भेटवस्तूमध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली, उपवासाची वेफर्स आणि विशेषतः महिलांच्या विविध वयोगटातील आरोग्य समस्या व त्यावरील प्रभावी उपाय दाखवणारे सचित्र आरोग्य परिपत्रक देण्यात आले. नगरसेवक निलेश देव आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या आरोग्य परिपत्रकाची पाहणी करून धार्मिक सोहळ्यात केलेली हीच खरी महिला आरोग्य जागृती आहे, अशा शब्दात नाईक होमिओपॅथीच्या पुढाकाराचे कौतुक केले. भेटवस्तूमध्ये पाणी बॉटल, उपवासाचे चिप्स आणि महिलांना वयोगटानुसार होणारे अपाय आणि टाळण्यासाठी उपाययोजना याचे सचित्र पत्रक देण्यात आले. सर्व अत्याधुनिक सुविधा आणि आधुनिक उपकरणांनी सज्ज सलाह डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. उच्च शिक्षित रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सदाफ सिमीन व डॉक्टर अवैस अली यांच्याद्वारे संचालित सलाह डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटरमधील अत्याधुनिक उपकरणांमुळे शहरवासियांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. अकोला शहरातील दीपक चौक परिसरात येथे आणि सनशाईन हॉस्पिटल समोर उच्च शिक्षित रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सदाफ समीन व डॉक्टर अवैस अली या दाम्पत्याद्वारे संचालित सलाह डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटरचे उद्घाटन मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत पार पडले. डॉक्टर सदाफ सिमीन यांच्या पूज्य आईच्या हस्ते फीत कापून सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जमाते इस्लामी हिंद अकोलाचे अध्यक्ष डॉक्टर अहमद उरोज मुदस्सीर, सर्जन डॉक्टर हुसेफा, डॉक्टर आयशा मॅम, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर इकरार राजा, गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर महविश मॅम, डॉक्टर एहतेशाह देशमुख, मौलाना तोफे नदवी साहेब, मित्तल स्कूलचे सरफराज खान आणि हॉटेल जमजमचे संचालक युनुस शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सेंटरचे संचालक डॉक्टर सदाफ सिमीन आणि डॉक्टर अवैस अली यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. डॉक्टर दाम्पत्यांकडून सर्व मान्यवरांचे योग्य ते स्वागत करण्यात आले. डॉक्टर सदाफ सिमीन व डॉक्टर अवैस अली यांनी सांगितले की येथे सर्व आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने पोटासंबंधी तसेच गरोदरपणाशी संबंधित सर्व आजारांचे अचूक निदान केले जाईल. येथे प्रेग्नन्सी अँड ऑब्स्टेट्रिक स्कॅन, एंटी अँड ॲनोमॅली स्कॅन, ग्रोथ अँड डॉपलर स्टडीज, ॲब्डोमेन अँड पेल्व्हिस, व्हॅस्क्युलर अँड कलर डॉपलर, USG गायडेड प्रोसिजर आणि इतर अल्ट्रासाऊंड सेवा उपलब्ध असतील. सर्व घटकातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देणे हा सलाह डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटर सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे.
मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी खर्चात अत्याधुनिक उपकरणांद्वारे उत्तम तपासणी होईल. नागरिकांना उत्तम तपासणी सुविधा मिळाल्यामुळे वेळेवर उपचार होतील. तसेच वेळ आणि पैसे दोघांचीही बचत होईल, अशी माहिती डॉक्टर सदाब सिमीन आणि डॉक्टर अवैस अली यांनी दिली. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हमारा डायग्नोस्टिक सेंटर सला डायग्नोस्टिक्स आज हमने ओपनिंग रखे हैं और हम दोनों ही रेडियोलॉजिस्ट हैं। मैडम डायरेक्टर है हमारे सला डायग्नोस्टिक्स सेंटर की और मैडम डेडिकेटेड यहाँ सभी टाइप की सोनोग्राफी करेंगी और पूरा टाइम अवेलेबल भी रहेंगी। हम लोग का MBBS DMR ही हुआ है और उसके बाद हमने फीटल मेडिसिन में ट्रेनिंग ली है लास्ट ईयर और 2-3 साल GMC और दूसरे हॉस्पिटल्स में भी हम लोग का अच्छा खासा एक्सपीरियंस रहा है। यहाँ पे अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह ख़वातीन के लिए मतलब हमारा कोशिश ये रहेंगी कि ख़वातीन के लिए ज़्यादा से ज़्यादा सहूलियात हम मुहैया करा सके सोनोग्राफी की सूरत में। जिस तरह जैसे कि हम प्रेगनेंसी की तमाम सोनोग्राफी करेंगे, एंटी स्कैन, एनोमली स्कैन, ग्रोथ स्कैन, आखिरी महीनों में जो डॉपलर स्कैन होता है वो भी हम यहाँ पर करेंगे और पूरी तरह से कोशिश करेंगे कि हर सोनोग्राफी जो हम कर रहे हैं उसका एक्यूरेट रिजल्ट जो है तो ख़वातीन को मिले। साथ ही में हम जो पेट की तमाम सोनोग्राफी रहती है, किडनी स्टोन की, पथरी की सोनोग्राफी, फिर फाइब्रॉइड स्कैन की सोनोग्राफी, ये तमाम सोनोग्राफीज हम करेंगे। साथ ही में जो नसों में खून के बहाव के लिए देखने के लिए जो सोनोग्राफी होती है, डॉपलर, पेरिफेरल डॉपलर जिसे कहा जाता है, वो भी हम करेंगे यहाँ पे। और इंशाल्लाह इन तमाम सोनोग्राफीज में हमारी कोशिश यही रहेंगी कि एक्यूरेट रिजल्ट ख़वातीन को मिले इंशाल्लाह। हमारा मशीन भी हाई एंड वाला मशीन है जो सभी सोनोग्राफी के लिए अच्छा इक्विप्ड है और एक्सपर्ट्स भी है हम लोग जिस हिसाब से हमारा नॉलेज है, तो दोनों चीज़ों का अवेलेबिलिटी इंशाल्लाह हम प्रोवाइड करना चाह रहे। कोई इमरजेंसी में भी कोई चीज़ रही तो बाद में भी जो टाइमिंग के बाद में भी अवेलेबिलिटी हमारी पूरी रहेंगी इंशाल्लाह। हमारी कोशिश यही रहेगी कि हम बेटर से बेटर रिपोर्टिंग करके दे सके और पेशेंट केयर के मामले में इंशाल्लाह हम पूरी कोशिश करेंगे कि अच्छे से अच्छी खिदमत कर सके हम सब। हमारा टाइमिंग है 9 से 9 है, मगर उसके अलावा भी कुछ इमरजेंसी में रहा तो बिल्कुल हम करवा सकते हैं और मैडम का पूरा टाइम अवेलेबिलिटी है यहाँ। ये एक प्लस पॉइंट है कि अपने कम्युनिटी में मुस्लिम फीमेल की रेडियोलॉजिस्ट की एक कमी थी जो कि मैडम के आने से इंशाल्लाह पूरी होने जा रही है। तो कारंजा नगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. दरम्यान प्राणीप्रेमी सामाजिक संस्थेच्या महिलेकडून कुत्र्यांना पकडणाऱ्या व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा विषय सध्या सगळीकडे चर्चेचा बनला आहे. कारंजा शहरात अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान अकोला येथील प्राणीप्रेमी संस्थेच्या काजल राऊत या पकडलेल्या कुत्र्यांची माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. जेव्हा त्या अकोल्याला जाण्यासाठी निघाल्या तेव्हा सिंधी कॅम्प परिसरात 2 व्यक्ती मोटारसायकलवर बसून एका कुत्र्याला नायलॉनच्या दोरीने बांधून फरफटत नेत असताना त्यांना दिसल्या. जिवंत कुत्र्याला अशा निर्दयीपणे नेताना पाहून त्या महिलेचा राग अनावर झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला चापटा मारत शिवीगाळ केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमरावतीत अट्टल घरफोड्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. सामरानगर येथील प्रेमानंद शिंदे यांच्या घरात 26 जुलै रोजी झालेल्या घरफोडीचा समांतर तपास अमरावती शहर गुन्हे शाखा करीत होती. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे बडनेरा इथून संशयित आरोपी प्रज्वल गणेश बनसोड याला सापळा रचून ताब्यात घेतले. कडक चौकशीत त्याने साथीदार निखिल तराडेच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. मूळचा मूर्तिजापूरचा असलेला आरोपी बडनेऱ्यात भाड्याने राहून घरफोड्या करत होता. त्याने अमरावतीत आणखी 6 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 19,66,680 रुपयांचे सोने चांदी व रोख रक्कम जप्त केली आहे. फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावती शहरात कॅमेरा दिंडी काढण्यात आली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या ठिकाणी सर्व फोटोग्राफर बंधू भगिनी एकत्र आले होते. यावेळी पालखीत ठेवलेल्या कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, नगरसेवक मिलिंद बाबल, नगरसेवक ऋषिकेश देशमुख, शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख आशिष धर्माडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, अजय जगताप, अध्यक्ष गजानन महाराज संस्थान विवेकानंद कॉलनी, गजानन अंबाडकर, सचिव प्रशांत टाके, सप्ताह प्रमुख हेमंत श्रीवास्तव, प्रकल्प प्रमुख सागर काजडे, आकाश देशमुख, संजय वाडकर, प्रशांत गजबिये, प्रशांत टाके, राज रंगारकर, विनोद ढवळे, निखिल तिवारी, सोहेल अहमद, अक्षय डोईफोडे, प्रतीक रोहणकर यांनी कॅमेरा दिंडीची जबाबदारी पार पाडली. पालखीमध्ये जुने कॅमेरा ठेवून दिंडी काढण्यात आली. गांधी चौक, राजकमल चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप झाला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यात जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरमध्ये 24,274 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा असा संदेश यावेळी देण्यात आला. समता मैदान येथे सहभागी नागरिकांना योगासनाचे धडे देऊन मृद व जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. त्यानंतर आमदार किसन वानखडे व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला सुरुवात केली. 3 किलोमीटरची वॉकेथॉन पूर्ण झाल्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. शिवम संदीप बुटले याने 25,000चे प्रथम, वेद यादव याने 15,000चे द्वितीय, तर पायर रेड्डी याने 10,000चे तृतीय पारितोषिक पटकावले. याशिवाय 18 स्पर्धकांना प्रत्येकी 3,000 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष धोत्रे, उपसंरक्षण नवनीत मिश्रा यांच्यासह अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात वणी ग्रामीण रुग्णालयात व्हीलचेअर तसेच स्ट्रेचर उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला पाठीवर न्यावे लागले. त्यामुळे नातेवाईकांची चांगलीच दमछाक झाली. इतकेच नाही तर रुग्णालयात असलेल्या गैरसोयी सर्वांसमोर आल्या. वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवायचे होते. मात्र रुग्णाला खाटेपासून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी आवश्यक साधन उपलब्ध नसल्याने नातेवाईकांची मोठी धावपळ झाली. रुग्णाला पाठीवर घेऊन जातानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ग्रामीण रुग्णालयातच व्हीलचेअर आणि स्ट्रेचरसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अकोट तालुक्यातील रामापूर कासोद बोर्डी शेतशिवारामध्ये गेल्या पंधरवाड्यापासून कपाशीवर अज्ञात रोगाचे थैमान दिसत आहे. फुलपाते व परिपक्व झालेली बोंडे यावर परिणाम झाला असून पराठीची ही झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मे-जूनमध्ये पराठी व काही प्रमाणात तूर पिकाची लागवड केली आहे. या पिकावर व्हायरस आल्याने हिरवेगार पीक होत्याचे नव्हते झाले. पराठीची पाते, पाने व बोंडा ओना गळण लागली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करून बसलेला आहे. खरीप हंगामाची मदार कापूस या मुख्य पिकावर असते. यावर्षी सर्वात जास्त कापूस पिकाची लागवड झाली, परंतु रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, तसेच राहिलेल्या हिरव्यागार पराठीवर तत्काळ उपाययोजना म्हणून औषध फवारणी उपलब्ध करून द्यावी व कृषी विभागाने संकटाला रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी आहे. माझ्या शेतात मी कपाशीचे पीक 8 जूनला लावलेले आहे. बियाणे, खत, फवारी सर्व खर्च करून माझ्यावर आता कर्ज खूप झालेलं आहे आणि कृषी मंत्री आणि कृषी विभाग यांनी मला याचे मार्गदर्शन करावे आणि हे पाहणी करण्यास यावे. असे भरपूर शेतकरी आहेत की त्यांच्या शेतात हे अशी वाढलेली पराठी आहे आणि बोंड्या पण झालेल्या आहेत पराठीले. अशा बोंड्या झालेल्या आहेत 10-12. याच्यासाठी काय करावं असं काही सुचून नाही राहिलं. गट क्रमांक 73मधील माझं शेत आणि रामापूर ते बोर्डी या रस्त्यावरती माझं शेत आहे
आणि या शेतामध्ये मी 2 एकर अशी पराठीची लागवड केली होती की बा जेणेकरून चांगलं भरपूर उत्पन्न येईल. आणि या पराठीला मी 50 ते 60 हजार रुपये खर्च लावला. अशी आशा होती की बा भरपूर उत्पन्न होईल, पण मी माझ्याकडून मेहनत तर फुल केली, पण आता काय ते या बिमारीवर काय असा तोडगा करावा. कृषी मंत्री, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक कमीत कमी कृषी सहाय्यकाने तरी मदत करा, म्हणजे एक चांगली सल्ला द्यावी. शेतात येऊन या शेताचं काही ना काही याच्यावर सल्ला द्यावी, म्हणजे ज्यांचं एकदम काही ना काही याच्यावर तोडगा काढावा. पराठीची लागवड केली असता पराठी फूल पात्यावर आली व पराठीचं 75% पराठी त्यांची जळून म्हणजे सुकून राहिली. अशा शेतकऱ्यांना पण अजूनसुद्धा त्या शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपयासुद्धा आलेला नाही. शेतकऱ्यानं करावं काय? या शेतकऱ्याला जवळपास या शेताचा 50 ते 60 हजार रुपये लागवडीपासून तर आतापर्यंत खर्च आलेला आहे. शेतकऱ्यावर आता या संकटामुळे म्हणजे काय करावं हे सुचेना. जूनला लागवड केलेली पराठी आज एकदम सुकत असून त्याकडे कोणत्याही विभागाचं लक्ष नाही आहे. मी जिल्हाधिकारी मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृषी विभाग, तहसीलदार सर्वांना आदेशित करून या सर्वांचे पंचनामे करावे. कृषी मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व परिसरातील शेतकऱ्याचं होत असलेल्या नुकसानाची दखल घ्यावी आणि सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी त्यांनी कृषी विभागाला आदेशित करावा. रक्षाबंधनाचा सण जवळ येताच शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोचला आहे. शहरातील गांधी चौकापासून ते जठारपेठ, जुने शहर, कौलखेड यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये राखी आणि भेटवस्तूंची दुकाने सजली आहेत. भगिनी आपल्या भावांसाठी आवडत्या राख्यांची खरेदी करताना दिसत आहेत. बाजारपेठेत सुमारे 2 रुपयांपासून ते 300 रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या रेंजमध्ये राख्या उपलब्ध आहेत. रक्षाबंधनाचा सण जवळ येताच शहरातील बाजारपेठेत महिला आपल्या भावांसाठी राख्यांची खरेदी करताना दिसत आहेत. बाजारात सुमारे 2 रुपयांपासून ते 300 रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या रेंजमध्ये राख्या उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहक आपल्या बजेटनुसार खरेदी करत आहेत. शहरातील गांधी चौक, जुने शहर, कौलखेड चौक, जठारपेठ आदी भागातील राख्यांच्या तात्पुरत्या दुकानावरही चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारात साध्या राख्यांपासून ते रंगबेरंगी मणी, आकर्षण डिझाईन्स आणि विविध आकारांच्या राख्या उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कोलकाता आणि अहमदाबादवरून विशेष डिझाईनच्या राख्या मागवण्यात आल्या आहेत. लहानांना आकर्षित करण्यासाठी बाजारात कार्टून आणि लोकप्रिय पात्रांच्या रंगबेरंगी राख्याही उपलब्ध आहेत. लहान मुलेही आपल्या आवडीच्या राख्या निवडताना दिसत आहेत. रक्षाबंधनानिमित्त भाऊ बहिणीमधील भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीबाबतही बाजारात प्रचंड उत्साह आहे. शहरातील बाजारपेठेतील भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये विविध प्रकारचे गिफ्ट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात खरेदीसाठी गर्दी आणखी वाढेल अशी आशा दुकानदारांना आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. रुग्णांच्या छळानंतर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांचा छळ. डॉक्टर हर्षदा हिने दिला PG सीटचा राजीनामा. राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ. डॉक्टर हर्षदाच्या छळ प्रकरणात डॉक्टर रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोप. मार्चची चुप्पी. डॉक्टर निकिता रघुवंशी यांची छळ आणि खासगी प्रॅक्टिसवर सायलेंट. कानून के हाथ लंबे होते हैं लेकिन गौरव शर्मा तक पहुंचे नहीं. अखेर आज बनावट गुटखा निर्माता गौरव शर्मा याचा जामीन कोर्टाने केला मंजूर. कृषी विद्यापीठ भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यानंतर लॉ ऑफिसरकडे फाईल पाठवली. गुन्हा दाखल करण्यास MIDC पोलिसांची टाळाटाळ.
भावाच्या राखीसाठी बहिणींनी केली बाजारपेठेत गर्दी. 2 रुपयांपासून 2000 पर्यंतच्या राख्या अकोल्याच्या बाजारपेठेत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.